आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची मंत्रालय अलिबाग उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करणार सामनाच्या रोखोकमधून भाजपवर निशाणा। संजय राऊतांनी मुंबईच्या जनतेसाठी रखेल शब्द वापरला। उभाटाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। भाजपच्या अतुल भातखळकर आणि राम कदम यांचा पलटवार। माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला। पैशाच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाटांचा दावा, तर व्हिडिओ मॉर्फ केला की नाही फॉरेन्सिक लॅब ठरवेल, राऊतांचं प्रत्युत्तर। अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड। राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निकम यांची नियुक्ती। हर्ष श्रुंगला, मीनाक्षी जैन, सदानंद मास्टर यांची राज्यसभेवर निवड। आता संभ्रम नको, 2 ठाकरेंची युती होणं गरजेचं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर सामनाच्या रोखोकमधून भाष्य। फडणवीस शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील, सामनातून दावा। मनसेचं इगतपुरीमध्ये उद्यापासून 16 जुलैपर्यंत महत्वाचं शिबिर। आगामी पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा। राज ठाकरे मोठा निर्णय घेणार का, याकडे लक्ष। ठाकरे बंधू एकत्र येण्याआधी राज ठाकरेंची राजकीय कवायत। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मनातील भावना जाणून घेणार। मनसेचं इगतपुरीमध्ये उद्यापासून 16 जुलैपर्यंत शिबिर। जवळपास 125 शिबिरामध्ये पदाधिकारी सहभागी होणार। उद्धव ठाकरेंची सामनाची मुलाखत 19 आणि 20 जुलैला प्रसिद्ध होणार। राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे लक्ष। लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांच्या निधीला विलंब। पुण्यामधील कार्यक्रमात मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य।